आपण 4 पदरी दोरा घेतलेला आहे। दोरा घेतल्यानंतर आपण जो आपला दोरा आहे तर त्या दोऱ्याला चिगटपट्टी लावून घेऊया। तर हे पहा अशा पद्धतीने चिगटपट्टी लावून घेतलेली आहे। हा देते, होल्ड करा 2 मिनिटं। आपण 4 पदरी दोरा घेतलेला आहे। तर हे पहा 2 भाग, त्याच्यानंतर एवढं वरला करून वळ खाली झाले। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काळे मणी घालून घेणार आहोत। अगोदर सर्वप्रथम जे काळे मणी मोठ्या साईजचे जे आहेत ना तर ते मणी घालून घेणार आहोत। तर सुईला दोरा बांधून घेऊया। अगोदर सुईमध्ये दोरा घालून घेतला, नंतर गाठ मारून घेतली। तर आता आपण त्याच्यामध्ये काळे मणी घालून घेऊया। आपण क्रिस्टलचे मोठ्या साईजचे काळे मणी घालून घेतलेले आहेत। काळे मणी घालून झाल्यानंतर परत आपण ही सुई बांधलेली काढून घेणार आहोत आणि आता आपण दोन्ही पण पदरामध्ये वेगवेगळी सुई बांधणार आहोत। तर हे बघा, कट करा, दोरे घेतले वाटच थोडंसं मागे चिगटपट्टी लावते लई चाली। हे बघा वेगवेगळ्या सुई घालून घेतलेल्या आहे दोन्ही पदरामध्ये। तर आपण सर्वात प्रथम अगोदर क्रिस्टलचा जो काळा मणी आहे सर्वात मोठ्या साईजचा तर तो ह्या पदरामध्ये घालून घेतलेला आहे। त्याच्यानंतर ही सुई घ्यायची आणि ह्याच पदरामधून काढून घ्यायची। तर हे बघा अशा पद्धतीनं ही काढून घेतलेली आहे आणि याच्यामधून असं, आणि हे काढून घेतल्यानंतर हे बघा असं पद्धतीत झाल्यानंतर लडपाय काढ रे। तर असं घेतलेलं आहे याच्यामध्ये इथं। आता नंतर इकडे घ्या। नंतर आपण ह्या सुईमध्ये 2 गहूमणी घालणार आहोत छोट्या साईजचे। या पदरामध्ये 2 छोट्या साईजचे गहूमणी घातल्यानंतर त्याच्या शेजारीच आपण हे काळा क्रिस्टलचं मणी घालणार आहोत आणि ते घातल्यानंतर हे बघा अशा पद्धतीनं मागं ओढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर सेम त्याच पद्धतीनं दुसऱ्या पण पदरामध्ये आपण 2 गहूमणी घालून घेणार आहोत। तर ह्याच्यामध्ये 2 गहूमणी घालून घेतल्यानंतर जो आपला हे काळा मणी आहे ना, इकडे बा हो, हे काळा मणी आहे ना तर ह्या काळ्या मण्यामधून आपण इकडल्या पदरातल्या सुई काढून घेणार आहोत। तर हे बघा अशी सुई काढून घेतली आणि सुई काढून घेतल्यानंतर हे बघा आपण अशा पद्धतीनं दोरा मागं काढून घेतला। तर सेम ह्याच पद्धतीनं आपण आता पूर्ण पोहोचवणार आहोत। आता होईल करा इकडनं दाखवते रस्ते। तर हे पहा सेम आपण त्याच पद्धतीने दुसरे पण पदर घालून घेतलेला आहे। तर तुम्हाला काय कर जरा पाय खाली जाऊन टॅबलावर बघ, टॅबलावर आपला एक पदर गाठून झालेला आहे छान पद्धतीनं। तर आता आपण परत 2 पदर घेणार आहोत। हे बघा 2 पदर, हे 2 पदर आपण सुईमध्ये बांधून घेणार आहोत। आता आपल्याला मंगळसूत्र गाठवायचे आहे त्याच्या शेजारी। ते ना हे दाखवणार
तर हे पहा आपण मंगळसूत्र पण गाठून घेतलेलं आहे ते शेजारी. हा थोड्या वेळ हात गेला रीलमध्येच टाकायला एकत्र कट नको करू. आडू या होतो. तर आपलं मंगळसूत्र तुम्हाला अगोदर मी इकडं हे बघा हा पदर तुम्हाला मी गाठून दाखवला होता कशा पद्धतीनं गाठवायचं म्हणून. त्याच्यानंतर आपण मंगळसूत्र परत तुम्हाला गाठून दाखवला. नंतर मी राहिलेला ह्या साईडचा पदर अगोदरच गाठवलं होता तुम्हाला दाखवायच्या अगोदर. तर हे आपलं मंगळसूत्र आता बरोबर घालूयात. आपलं मंगळसूत्र पूर्ण गाठून झालेलं आहे. एकदम छोट्या साईजमधले जे गहूमणी असतात ना तर त्या गहूमण्यापासून आपण शंकरपाळी मंगळसूत्र गाठलं आहे. तर तुम्हाला हा शंकरपाळी मंगळसूत्र कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं असेल तर तुम्ही पण माझा व्हिडिओ पाहून गाठवा. आणि तुम्हाला जर असं मंगळसूत्र गाठून हवं असेल तर तुम्हाला गाठून पण मिळेल. तुम्ही जर शेवगावमध्ये राहायला जर असेल तर तुम्हाला नंबर दिला जाईल त्या नंबरवरती ॲड्रेस वगैरे. तर मग त्याच्यावरती तुम्ही येऊ शकता आमच्या घरी तुम्हाला मंगळसूत्र हवं असेल तर गाठून. तर हे पहा तर आपलं खूप छान पद्धतीनं शंकरपाळी मंगळसूत्र गाठवलं आहे ते पण गहूमण्यापासून. तर चला मैत्रिणी असे छान छान मंगळसूत्रे पहा आणि आवडले तर लाईक करा सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुमच्यासाठी असे मी छान छान मंगळसूत्रे घेऊन येईन. तर चला बाय. परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. फोटो पण घ्या तुम्हाला टाकायला.